चित्रदर्शी लेखनशैली असलेले ललित लेखक कोण असं विचारलं तर क्षणार्धात ओठांवर नाव येतं ते श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं. आणि आठवतात त्यांचे डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा हे ललित लेखसंग्रह. त्यांचे आजोबा आणि वडील दोघंही चित्रकार असल्यामुळं लेखनात चित्रदर्शीपणा येणं हे स्वाभाविकच आहे असं वाटतं. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1934चा आणि गाव सांगली जिल्ह्यातलं औदुंबर. त्या गावच्या परिसराचा, सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम त्यांच्या संवेदनशील मनावर तर झालाच, शिवाय अक्षर घोटवण्याचे, वाचनाचे, चित्र काढण्याचे संस्कारही त्यांच्यावर घरातच झाले. माझ्या वडिलांनी असं सांगितलेलं होतं मला की तुम्ही कविता लिहा, चित्र काढा, ती तुम्हाला त्याची वाढ होऊ दे, तुमच्या मनात होऊ दे आणि ते प्रकट होऊ दे. तुम्ही दुसऱ्याकडून कुणाकडूनही दुरुस्त्या करून घेऊ नका. ते कृत्रिम होत, आणखी ते टिकाऊ नाही. या साऱ्याचा परिपाक म्हणून की काय, पण त्यांच्या कविता लेखनाची सुरुवात लहानपणापासूनच झाली. बादाम मिसाळ नावाचे लहान मुलांच्या संबंधी एक हे काढत पाक्षिक, त्यात माझी पहिली कविता प्रसिद्ध झालेली आहे. ये उदया भानु पहा, मोद किती देई, स्वकरे उठवीत रवी, स्पर्शे ही वायू हलवी, अजून कशी झोप तुम्हा येई. पुढेही त्यांच्या कविता विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत राहिल्या आहेत. परंतु कालांतरानं त्यांचं कविता लेखन थांबलं. ललित लेखन सुरू झालं आणि ललित लेखक म्हणूनच त्यांची ओळख रसिक वाचकांच्या मनावर उमटत गेली. मनातल्या उन्हात हा त्यांचा पहिला ललित लेख सत्यकथेमध्ये 1960 साली प्रसिद्ध झाला आणि पुढील 4ही ललित लेख संग्रहातील लेख प्रथम सत्यकथा आणि मौज या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. डोह या 1965 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पहिल्या ललित लेख संग्रहातून त्यांनी बालपणीच्या आठवणी चित्रित केल्या आहेत. त्यांचं जन्मगाव असलेल्या औदुंबरचा परिसर, तिथला निसर्ग, झाडं, पक्षी, नदी, डोह, सुसरी या सगळ्या पार्श्वभूमीवर हे लेखन खुलून दिसतं. आम्ही वानरांच्या फौजा, मृगजळातल्या यक्षघराला, शब्दांच्या संध्याकाळी ही लेखांची शीर्षकही अगदी वेगळी आहेत. या ललित लेख संग्रहातून त्यांनी लहान मुलांचं जे भावविश्व उभं केलं आहे ते खरोखर मनोहारी आहे. प्रौढ मन जेव्हा बालवयात शिरून त्यांचं बालविश्व टिपतं तेव्हा ते असंच विलोभनीय दिसतं. मराठी साहित्यात लहान मुलांच्या भावविश्वाचा ढांडोळा फार कमी साहित्यिकांनी घेतला आहे. त्यात श्रीनिवास कुलकर्णी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. सोन्याचा पिंपळमधलं विश्व मात्र सर्वस्वी वेगळं आहे. काहीसं गूढ, अतींद्रिय म्हणता येतील असे अनुभव त्यात आहेत. घंटीवाला या लेखातून श्रीनिवास कुलकर्णी आपल्या लहान भावाच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास वाचकांसमोर मांडतात. तो वाचून लेखकाच्या त्रयस्थ, तटस्थ तरीही आत्मनिष्ठ भावनांचा प्रत्यय येतो. डोह आणि सोन्याचा पिंपळ या दोन्ही संग्रहातील एक वेगळी तरीही सामायिक गोष्ट म्हणजे लेखांमधून दिसणारं लेखक आणि लेखकाचे वडील यांच्यातलं बाप-लेकाचं प्रगल्भ नातं. पाण्याचे पंख या ललित लेखसंग्रहातून आलोक, पदम, मन्या, मिकी यांच्या रूपानं पुन्हा एकदा बालविश्व वाचकांसमोर येतं. कोरडी भिक्षा या संग्रहात व्यक्तिचित्र आहेत. त्यांच्या ललित लेखनातून काव्यात्मकतेचा जसा प्रत्यय येतो तशीच बारीकसारीक तपशील टिपण्याची त्यांची हातोटीही जाणवते. हीच हातोटी मौज प्रकाशनामध्ये असताना त्यांनी केलेल्या संपादनातूनही दिसून आली. मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या ललित लेख संग्रहातील त्यांच्या लेखांवर श्रीपू भागवत यांच्यासारख्या साक्षेपी संपादकाला कोणतेही संस्कार करावे लागले नाहीत, यातच त्यांची शब्दांवरची हुकमत दिसून येते. ही हुकमतसुद्धा कशी, तर प्रेमाची, कोवळेपणाची. शब्द नितळ, पारदर्शी, उत्स्फूर्तपणे आलेले. उगाचच काहीतरी वेगळा परिणाम साधायचा म्हणून त्यांची मोडतोड करणं नाही की त्यांच्याशी फुका केलेली झटापट देखील नाही. खरं तर शालेय शिक्षण संपल्यावर सुरुवातीचा काही काळ श्रीनिवास कुलकर्णी यांनी साईनबोर्ड पेंटिंगचा व्यवसाय केला. गणपती संस्थान प्रेसमध्ये ते कंपोजिंगही शिकले. अत्यंत घोटीव आणि सुंदर अक्षराच्या जोरावर ओगले ग्लास वर्क्समध्ये त्यांना नोकरी मिळाली. ती त्यांनी 1956
ते 1978 सालापर्यंत केली. श्रीपू भागवत यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि पत्रव्यवहारही सुरू झाला. त्या पत्रव्यवहारातून श्रीपूंना श्रीनिवास कुलकर्णी यांची विचक्षण दृष्टी जाणवली. त्यांच्या अंगी असलेलं संपादकत्व नजरेस पडलं आणि ते भावलंही. त्यामुळंच 1985 पासून श्रीनिवास कुलकर्णी जवळजवळ 30 वर्ष मौजेच्या संपादन विभागात होते. मौजेतर्फेच प्रकाशित झालेल्या डोह, सोन्याचा पिंपळ आणि कोरडी भिक्षा या त्यांच्या ललित लेखसंग्रहांना महाराष्ट्र राज्य पारितोषिक मिळालं आहे. कोरडी भिक्षा या लेखसंग्रहाला रणजित देसाई पुरस्कार, मृण्मयी पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार हे 3 पुरस्कारही मिळाले आहेत. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखनाबाबत कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी म्हटलं आहे, बालकवींच्या प्रतिभेनं कविता न लिहिता जर गद्य लिहिलं असतं तर ते लेखन श्रीनिवास कुलकर्णी यांचंच लेखन झालं असतं. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या साहित्याला याहून मोठी पावती कोणती असू शकते? ललित लेखनातील तरलता आणि भावनात्मकता यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या त्यांच्या लेखनानं मराठी साहित्य विश्वातील ललित साहित्य लेखनाचं दालन समृद्ध केलं आहे. वाचक या ललित लेखनाचे, त्यातल्या आशयाचे, त्यांच्या लेखनशैलीचे चाहते आहेत. वाचकांच्या मनात त्यांचं साहित्य घर करून आहे. यातच त्यांचं लेखक म्हणून असलेलं मोठेपण दडलेलं आहे.